नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. टीईटी पेपर 2025 उत्तरपत्रिका आली आणि या उत्तरपत्रिकेमध्ये पेपर 1 पेपर 2 दोन्हीमध्येही अनेक विषयामध्ये संदिग्ध उत्तरं दिली, चुकीची उत्तरं दिली, चुकीचे पर्याय दिले आणि त्याचा आक्षेप घेण्याची मुदत 27 तारखेपर्यंत आहे. आणि ते आपल्याला आक्षेप घ्यायचा आहे, आपले मार्क्स वाढले पाहिजे. अपात्रतेच्या टोकावर काठावर असणाऱ्यांना तर याचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून तुम्हाला अचूक उत्तरं कोणते आहेत आणि त्याचे संदर्भ पण मिळायला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला अचूक उत्तरं पण सांगणार आहे, कोणता प्रश्न रद्द होईल हे पण सांगणार आहे आणि त्याच्या आक्षेप घेण्यासाठी संदर्भाची अचूक PDF सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे. आणि म्हणून ही PDF प्राप्त करण्यासाठी तुम्ही आपला शेळके मास्टरमाइंड अकॅडमी या नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा. तुम्हाला हे सगळं फ्री स्वरूपात मिळेल, टेन्शन नॉट. ओके, आता हेच पहा. टीटी पेपर 2 सामाजिक शास्त्र, कोड डी, प्रश्न क्रमांक 63. हा प्रश्न तर चुकीचा आहे, कोणाला वाटलंच नाही, पण नक्की चुकीचा आहे आणि कसा त्याचे प्रूफ सुद्धा तुम्हाला देतो मी. ओके, पहा प्रश्न काय. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. पहा, दोन वस्तू आणि किंवा अनुभवाच्या गुणधर्मातील म्हणजे काय. तुम्हाला नुसतं म्हटलं ना लहान की लगेच मोठा हा शब्द आठवतो. तुम्हाला नुसतं म्हटलं ना खडू लगेच फळा हा शब्द आठवतो. तुम्हाला नुसतं म्हटलं ना कमी लगेच जास्त हा शब्द आठवतो. तुम्हाला नुसतं म्हटलं ना आई लगेच वडील हा शब्द आठवतो. बरोबर, अशा रीतीने साहचर्य, एक शब्द एक वस्तू किंवा एक शब्द उच्चारला, एक वस्तू पाहिली की दुसरी वस्तू किंवा दुसरा शब्द आठवतो असं. मग एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण, हेच उदाहरण आपण पाहिले. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे. साहचर्याचा तुम्हाला, आणि या प्रश्नाचं उत्तर कोणतं दिलंय माहिती. ऑप्शन नंबर 2 दिले, सादृश्यतेचा. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, साहचर्याचा नियम, साहचर्याचा सर्वात महत्वाचा नियम सानिध्याचा नियम आहे. ऑप्शन नंबर 1 सर्वात महत्वाचा. आणि मग हा दुसरा, म्हणजे दोन्ही उत्तर होऊ शकतात, पण सर्वात महत्वाचा त्यांनी टाळला आणि दुय्यम जो उत्तर होतं ते बरोबर दिले. दुय्यम हे कसं, त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगतो. त्याचं विश्लेषण क्लिअर कट पा, समजून घ्या कसं आहे पा, आणि मग तुम्ही ठरवा. पा, साहचर्य म्हणजे काय. एका विचारातून दुसऱ्या विचाराची साखळी तयार होणे, याला साहचर्य म्हणतात. आणि मग या साहचर्याचे काही महत्वाचेच नियम घेतले, सगळे उपनियम घेत नाही डिटेल्स मध्ये. मग त्यातला पहिल्या क्रमांकाचा साधर्म्याचा नियम म्हणजे सिमिलॅरिटी, ज्यांनी ते उत्तर दिले ना ते सिमिलॅरिटीचं जे उत्तर दिले ते. ओके, मग काय पहा, जेव्हा दोन वस्तू किंवा विचार एकमेकांशी समान असतात म्हणजे तेव्हा एकाची आठवण झाली की दुसऱ्याची आठवण आपोआप होते. उदाहरणार्थ, एखाद्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा तुमच्या मित्रासारखा आहे, मग त्या अनोळखी व्यक्तीला पाहिलं की तुमचा मित्र आठवतो. एखादा सुंदर फुल पाहिलं की सुंदर गार्डन आठवते. अशा रीतीने साधर्म्याचा नियम आहे. हे बरोबर उत्तर, त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे, पण फक्त तेवढंच बरोबर नाही तर मग काय. आता विरोधाचा नियम, हा नियम पर्यायामध्ये नाही, त्याच्यामुळे याचा फार काय नाही, तरी मी सांगतो. विरुद्ध संकल्पना, विरुद्ध वस्तू, विरुद्ध अर्थाचे शब्द जरी असतील, वस्तू असतील, तरी ते सुद्धा साहचर्य निर्माण करतात. कडक ऊन पडलं थंडीची आठवण होते, कडक ऊन पडलं थंडीची आठवण होते, बरोबर आहे की नाही. कमी, मला फार कमी पैसे आले तर जास्त, कमी जास्त, काळा गोरा, अशा पद्धतीने विरोध, या विरोधामुळे सुद्धा साहचर्य निर्माण होतं. आणि आपल्याला खरा महत्वाचा जिथं प्रश्न रद्द होऊ शकतो तो पर्याय पहा, सानिध्याचा नियम, लॉ ऑफ कॉन्टिन्युटी. पहा, सानिध्याचा नियम आहे समीपतेचा. मग इथं पहा, जेव्हा दोन घटना किंवा वस्तू काळ किंवा स्थळ यानुसार वारंवार एकत्र येतात. दोन मित्र शेजारी शेजारी राहत होते, एकाच वर्गात राहत होते, एकाच बेंचवर बसायचे. एक दिवस सरांनी एकच जण आलेला पाहिला, राम आलेला पाहिला. रामला विचारला, रे श्याम कुठे. का बरं, श्याम आणि राम दिसायला सारखे होते का. नाही, सारखे नव्हते, परंतु ते बरोबर राहत होते. सानिध्याचा नियम. राम म्हटलं कृष्ण, राम कृष्ण, राधा कृष्ण, राम सीता, हे काय सारखे होते का म्हणून आठवतात आपल्याला. राम म्हटलं की सीता, नाही, सारखे नाही. सानिध्य,
सानिध्य लक्षात राहू द्या. म्हणून इथं पहा, हा फार महत्वाचा नियम आहे, तोच त्यांनी टाळलाय, म्हणून प्रश्न रद्द होणार आहे. ओके, आणि म्हणून यानुसार दृढ होत असतं, साहचर्य तयार होत असतं, आणि हा सर्वात महत्वाचा नियम मानला जातो. लक्षात राहू द्या. आता काळाच्या सानिध्याचा नियम तुम्हाला सांगतो. शाळेची घंटा वाजली, शाळा भरली, शाळा सुटली, लगेच आठवतं, लगेच आठवतं. पुढे स्थळाचे सानिध्य, स्थळाचे एखाद्या विशिष्ट हॉटेल समोरून जाताना त्या हॉटेलमध्ये मित्रांसमोर खाल्लेला पदार्थ सुद्धा आठवतोय. खाल्लेला पदार्थ ते काय सारखे दिसायला म्हणून आहे का? अजिबात नाही. तर अशा रीतीने सानिध्याचा नियम आहे, आणि म्हणून हेच ऑप्शन नंबर 1 सुद्धा उत्तर होतंय, आणि त्यांनी 2 दिले, म्हणजे 1 आणि 2 दोन्ही उत्तर होत आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपलं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे पुस्तक आहे. या पुस्तकाची 9वी आवृत्ती, 2008ला आपण पहिली आवृत्ती काढली होती, आणि आता 9वी आवृत्ती या वर्षीची. यामध्ये ज्यांच्याकडे पुस्तक असेल त्यांनी पहा की पेज नंबर 85, पेज नंबर 85 वर सरळ सरळ दिले, आपल्या बोलण्यामध्ये विशिष्ट शब्दांमध्ये विशिष्ट प्रकारचे साहचर्य प्रस्थापित झालेले असते. पहिला शब्द उच्चारला की किंवा कानावर पडला की दुसरा शब्द आपोआप आठवते, दुसरी वस्तू आठवते. येथे देखील विशिष्ट क्रम लक्षात घेतो. मग उदाहरण दिले तर आई वडील सारखे का, सादृश्य का, नाही. घोडागाडी सारखे का, नाही. राधाकृष्ण सारखे का, नाही. राम जानकी सारखे का, सारखे नाही. सानिध्यामुळे साहचर्य निर्माण होतं, आणि सानिध्याचा नियम हा सर्वात महत्वाचा नियम आहे. लक्षात राहू द्या. बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्रामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील, परफेक्ट तयारी करायची असेल, तर आपलं बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्राची 9वी आवृत्तीचं पुस्तक आहे. ऍक्च्युली त्याची किंमत 450 रुपये आहे, पोस्टल चार्ज 65 रुपये, अशी 515 होतात. मात्र अखंड 18 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. या सर्व शिक्षक बांधवांशी, भगिनींशी आपले प्रचंड ऋणानुबंध आहेत, आणि त्यामुळे हे पुस्तक आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही ऑनलाईन घरपोच देत असतो, ₹400 मध्ये. पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवर मला पुस्तक पाहिजे असा मेसेज करा व्हॉट्सअपला. तुम्हाला ते पुस्तक कसं पाठवायचं याची प्रोसेस सांगितली जाईल, त्याप्रमाणे प्रोसेस करा, घरपोच पुस्तक मिळून जाईल. ओके, अशा रीतीने या प्रश्नाबद्दल आक्षेप घ्यायला विसरायचं नाही. तुमचा प्रश्न वाढणार आहे, हा प्रश्न रद्द होणार आहे, आणि सगळ्यांना मार्क मिळून जाणार आहे. ओके, चला मग टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आणि पुस्तक मागवायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. चलो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.